मेहता का उल्टा चष्मा. हा वा दया वा. किती दिवसानंतर असं शांतपणे बसून चहा प्यायला मिळतंय. नाहीतर मागच्या काही दिवसापासून असं वाटत होतं की आयुष्याची रेलगाडी रुळावरून उतरून जंगलात घुसली आहे. खरोखर कधी दिवस व्हायचा कधी रात्र व्हायची काहीच कळत नव्हतं अजिबात. हा मग टेन्शन टेन्शन टेन्शन. पहिला टप्पूच्या रिझल्टचं टेन्शन, त्यानंतर तो कॉलेजमध्ये जाऊन कोणती शाखा घेणार हे ठरवण्याचं टेन्शन, आणि त्यानंतर तर सगळ्यात मोठं टेन्शन ऍडमिशनचे महायुद्ध. आपण टपूचे पप्पा ते महायुद्ध आपण जिंकलं ना. हो, ते महायुद्ध जिंकलं तर खरं, पण त्या महायुद्धामुळे बाकीचं सगळंच बाजूलाच राहिलं ना. धंद्यामध्ये तर आता माझं लक्षच नाही राहिलंय. मागील काही दिवसांपासून दुकानात काय चाललंय काही समजतच नाहीये. काही हरकत नाही टपूचे पप्पा. हे पहा, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. माझी आई नेहमी म्हणते की जीवनात उतार चढाव तर येतच राहतात. हा, पण मागील काही दिवसांपासून आपल्या जीवनात तर तणावाचा सगळा चढाव आणि चढावच होता. देव करो आणि याच्या पुढे तरी शांततेचा उतार आणि उतारच असो. अरे टपूचे पप्पा, आता तर टप्पू सेनेला एकच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं ना, आणि सोमवारपासून तर सगळेजण कॉलेजला जायला सुरुवात करतील. नंतर आणखी शांत शांत असेल. हा दया, पण जास्तच शांती शांती नको करूस. नाहीतर असं नको व्हायला की आपलीच नजर आपल्या शांततेला लागेल. लागली आमच्यात शांतीला आमचीच नजर लागली. अरे ताई, ताई मी एकदम मजेत आहे. तू कशी आहेस का? एकदम मजेत आहे. माझे प्रिय भाऊजी, तुम्ही कसे आहात? हो मजेत आहे मजेत आहे मजेत आहे मजेत आहे. अरे माझ्या भाच्या टप्पूऱ्या कसा टप्पू, तू लगेच खाली जा आणि सोसायटीतल्या सगळ्यांना बोलवून आण. मी त्यांच्यासाठी एकदम खास वस्तू आणली आहे. मी सगळ्यांना बोलावून आणतो. डोंट वरी. ना बापूजी कुठे आहेत? ते त्यांच्या यंग ओल्ड ग्रुपला भेटायला गेलेत. बस बापूजी तर येतच असतील. अरे तू सांग बाबा, तू अचानक कसं येऊन थडकलास? मला म्हणायचंय की अचानक कसं काय येणं झालं? माझे प्रिय भाऊजी, तुम्ही अजूनपर्यंत मला ओळखलेला नाहीये. हा सुंदर कधीही कुणालाही कसंही सांगून येत नाहीच. बस बस वीरा, तू असंच न सांगता येत राहा. बघ तुझे भाऊजी किती खुश झालेत. हा भाऊजी, तुम्ही मी खूप दिवस पर्यंत आलो नाही तर माझी आठवण वगैरे काढता काय? अरे खूपच. अरे हो वीरा, हे सगळं काय घेऊन आलायस तू? अरे ताई थांब ना जरा. सगळ्या लोकांना तरी येऊ दे, आल्यावर सांगतो ना मी. या. हा टप्पू, आले का सगळे? हो मामा, एवढे पण होते, सगळ्यांना घेऊन आलोय मी. अरे खूप चांगलं केलंस रे तू. अरे कसे आहात, कसे आहात? अरे कसे आहात? सगळं मजेत. कसे आहात बरं का? कसे आहात? एकदम मजेत आहे मी. अरे भाऊ सुंदरलाल, तू अचानक कसा काय आला? अरे माझ्या प्रिय टप्पू सेनेला त्यांच्या आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं ना, त्यांच्या शुभेच्छा द्यायला आलोय मी. अगदी धावत धावत आलोय. अरे वा वा. हो माझा वीरा. अरे फोन केला असता तरी चाललं असतं. टप्पू सेना, तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू मामा. Thank you so थँक्यू. much. आणि मी तुम्हा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी खास घेऊन आलोय. आमच्यासाठी दाखवाना का आणलंय तुम्ही? अरे तुमच्यासाठी तर अहमदाबादचे प्रसिद्ध हे टप्पू सेना तुमच्यासाठी आहे. अरे वा, काय आहे? यातून तर खूपच छान सुगंध येतोय. अरे या तर अहमदाबादचे प्रसिद्ध डासचे खमण ढोकळे आहेत. अरे, असं कसं पोचायचं? काय करतोस यार? आणि अति भव्य तुमच्यासाठी अहमदाबादच्या कंदोईचा मोहन थाळ. हे भिडा भाऊ, तुमच्यासाठी अहमदाबादचे फेमस जुना शहर वाल्याचा जवान. अरे वा ना. थँक्यू सुंदरलाल. बरं, एक गोष्ट मान्य करावी लागेल.
सुंदरलालच्या येण्याने सोसायटीमध्ये एक प्रकारची एनर्जी येते. हा बरोबर. हो दयावैदी, तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्हाला जीवदया मासारखी आई आणि सुंदर सारखा भाऊ मिळालाय. तसंही अंजली वहिनी, मी माझी सासरवाडी आणि माहेराला देवाचा आशीर्वादच मानते. आणि अरे आणखी काय वीरा? माझे प्रिय भाऊजी, हे तुमच्यासाठी. काय आहे? अरे तुम्हाला नेहमीच आवडणारा अहमदाबादचा प्रसिद्ध फाफडा आणि जिलेबी. क्या बात. सुंदर सगळ्यांसाठीच काही ना काही घेऊन आलाय आणि मी त्याला मनातल्या मनात शाप देतोय. खूपच चुकीचं करतोय मी असं नाही करायला पाहिजे. अरे वा 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 वा, क्या बात है जेठालाल. काय मेवणा मिळालाय तुला. जिलेबी, फाफडा. अरे हाती भाऊ, हे मोहनथाळ हातात घेऊन किती वेळ उभे राहणार. आणा ना, थोडं थोडं खाऊया. एक मिनिट मेहता साहेब. सुंदर भाऊ, हे तर तुम्ही माझ्यासाठी आणलंय ना. हो हो हत्ती भाऊ, ही मोहनथाल फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. मेहता साहेबांसाठी काय घेऊन आला? अरे मेहता साहेबांसाठी तर मी एकदम तडकती फडकती वस्तू घेऊन आलोय. अच्छा. मेहता साहेब तुम्ही चाखू शकता हवं तर. नाही 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 नाही, थँक्यू डॉक्टर साहेब. तुम्हाला नाही चाखायचंय मला मोहनथाळ. भाऊ सुंदरलाल माझ्यासाठी तडकती फडकती वस्तू घेऊन आलाय. ती आता तुम्हाला चाखायला मिळणार नाही. तुमचा मौका गेला. अरे काय मेहता साहेब, तुम्ही पण मुलांसारखा हट्ट करता. भाऊ मोहनथाळच्या बाबतीत लहान होण्यातच आनंद आहे. भाऊ सुंदरला लवकर सांग, काय आहे ती तडकती फडकती वस्तू. अरे हो हो मेहता साहेब, हे घ्या. विना तेल, विना मीठ, विना मसाले वाले स्पेशल डाएट खाकरा. छान सुंदर भाऊ. मेहता साहेब घ्या घ्या, चाका चाका मोहन. नाही, नाही नाही. नाही हाती भाऊ, यांच्यासाठी खाकराच परफेक्ट आहे. डाएट खाकरा. हा? काय सुंदर भाऊ, हे काय घेऊन आलायस माझ्यासाठी. वरून म्हणतो तडकती फडकती वस्तू आहे. ही तडकती फडकती आहे. आत्मा तडकतोय माझा. अरे तारक भाऊ, अंजली ताई तर माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. आणि जी वस्तू त्यांना आवडत नाही ती मी तुम्हाला कशी काय देऊ सांगा ना. बरोबर आहे, वीराला बहिणींच्या पसंती बरोबर लक्षात राहतात. बघा किती गोड आहात सुंदर भाऊ तुम्ही खरंच. भाऊ आमच्या नशिबात तर हे डाएट खाकरेच दिलेले आहेत. विचारू मेहता साहेब. चाकू बघू ना मेहता साहेब. सुंदर भाऊ, लला भाऊ, अरे तुमचे तर टॅक्सीचे पैसे द्यायचे ना. एक मिनिट हा. एक मिनिट वीरा थांब. पैसे तू का देणार? वीरा तू आमच्यासाठी इतकं सगळं आणलंयस, आता टॅक्सीचे पैसे पण तूच देणार? नाही नाही नाही, टॅक्सीचे पैसे आम्ही देणार. अरे देवा, आम्ही देणार म्हणजे? दयावहिनींनी आम्ही मध्ये मला पण मोजलंय. बरं सुंदरलाल, हा बीड भाऊ. याच्यासाठी थँक्यू. पण काय ना, घरी भरपूर बाकरवडी आणि चिवडा आहे ऑलरेडी, तर हे संपणार नाही ना, म्हणजे असंच पडून राहील. हाती भाऊ तुम्ही खाल का हे? अरे कोण कोण. सुंदर भाऊ पैसे. वा, टपूचे पप्पा पैसे द्या ना. सुंदरलाल काय बोललास तू? हे चिवडा काय काय? चवाणू चवाणू. चवाणा. हा, अच्छा अच्छा अच्छा, मी समजलो चिवडा. खरं तर चिवडा समजलो, चवाणा नाहीये घरी. तर हे नाही नाही, द्या द्या द्या. ते मी टेस्ट करतो. सुंदर भाऊ प्लीज जरा माझे पैसे. हा भाऊ एक मिनिट थांबा. टपूचे पप्पा पैसे द्या ना. अगं नाही ताई, भाऊजी का पैसे देतील? अरे लवकर ठरवा ना, कोण देतोय पैसे. नाही नाही सुंदर, मी देतो. हा नाही नाही हा भाऊजी, टॅक्सीचे पैसे आता मी देणार. अरे भाऊ चल ठीक आहे. तू जिंकलास, मी हरलो. बस नाही 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 भाऊजी, मी असताना माझ्या बहिणी समोर तुम्ही माझ्याकडून हराल काय? मला हे अजिबात सहन होणार नाही. तुम्ही पैसे देऊन टाका. वा, वीरा अरे पण मला हरण्यात काहीच कमीपणा नाहीये बाबा. अरे ठरवा लवकर. काय ते? नाही नाही, काय नाही. ते असंच बोलत होतो की तो टॅक्सीवाला उभा आहे ना इथे, तर लगेच पैसे देऊन टाकूया त्याला. तुला त्याची एवढी चिंता वाटत असेल तर तूच दे बाबा. नाही नाही नाही, चिंतेची गोष्ट नाहीये जेठालाल. तो कधीपासून उभा आहे म्हणून मी बोलत होतो. भाऊसाहेब तुम्ही बसा, कारण पैसे मिळायला थोडा वेळ लागेल ना. 2 मिनिटात ठरेल. अरे भिडी भाऊ ठरवायचं काय? नक्कीच झालंय, टपूचे पप्पाच पैसे देतील. द्या ना लवकर हा, पैसे. ते किती झाले भाऊ? 9,700. भाऊजी 9,700 झालेले आहे, पण तुम्ही राऊंड फिगर करून याचे 11,000 देऊन टाका.
अरे सगळे मिळून तर 10,000 होतात ना, हे 11,000 कसे? भाऊजी, या मिठाई आणि नाश्ता जेव्हा मी घेत होतो ना तेव्हा माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तेव्हा ते या बिचाऱ्यानेच दिले होते. त्यामुळे तुम्ही त्याला सगळे पैसे देऊन टाका. वाचलो. नाही नाही काय नाही. द्या, मी देऊन टाकतो. हा. नाही नाही, देतोय ना मी. हे घ्या तुम्ही. थँक्यू. हा ओके. थँक्यू हा लाला भाऊ. तर सुंदरलाल थँक्यू व्हेरी मच फॉर दिस चवाणा. हा अरे वेलकम भिडे भाऊ, वेलकम. चला भेटू नंतर. हा चला. जेठालाल तुझं ते पत्र तयार आहे. आता येऊन घेतोयस की नंतर घेतोयस? नाही नाही, आताच घेतो मेहता साहेब. ठीक आहे चालेल. ए टप्पू सेना, तुम्ही इथेच थांबा. आणि माझे प्रिय भाऊजी, तुम्ही लवकर परत या. का? एक मस्त सरप्राईज अजून बाकी आहे ना. अरे वा वा वा. चला 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 चला. चला भाऊ. येतो हा. थँक्यू. थँक्यू. मी नंतर ओ ओ, जेठालाल तुझं पत्र. थँक्यू. काय झालं भाऊ? काय? इतक्या तणावाखाली काय आहेस? अरे तुला तर खुश व्हायला पाहिजे. तुझा मेवणा तुझ्यासाठी जिलेबी फाफडा घेऊन आलाय. तुमचा असा मेवणा असताना तर तुम्हाला कळलं असतं मेहता साहेब. जेठालाल सगळी दुनिया एका बाजूला, बायकोचा भाऊ एका बाजूला. म्हणून जसा आहे तसा स्वीकार करून घे. स्वीकार केलाच आहे ना भाऊ, त्यातून सुटका थोडीच आहे. अरे नशीब समज. तुझ्यासाठी जिलेबी फाफडा घेऊन आला ना बाबा. माझ्यासाठी काय डाएट खाकरा. ते फाफडा जिलेबी मला 11,000चे पडलेत मेहता साहेब. अरे थांब 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 भाऊ. हे 11,000 शेवटचा आकडा नाहीये. इतक्या लवकर टोटल नको लावूस. सुंदर काय म्हणाला, अजून एक सरप्राईज देणार आहे. अरे हो, माहित नाही ती आणखी एक सरप्राईज कितीला पडणार आहे. टप्पूडा, याच्यात तुझ्यासाठी एक खास गोष्ट आहे. अरे मामा सांग ना याच्यात काय आहे. नाही नाही, असं नाही सांगणार आम्ही. अरे वीरा सांग ना. कोणती खाण्याची वस्तू आहे का? नाही. तर मग गेम आहे का? अरे नाही बाबा, नाही. आता खूप झाला सस्पेन्स. सांगा ना काय आहे यामध्ये. हा मामा. थांबा थांबा थांबा. आधी माझ्या प्रिय भाऊजीने इकडे येऊ द्या, त्यानंतर मी सांगतो. आले 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 टप्पूचे पप्पा आले. टप्पूचे पप्पा या ना लवकर या. सुंदर वीराने टप्पूसाठी खास वस्तू आणली आहे. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. दे वीरा. माझे प्रिय भाऊजी, आज मी अहमदाबाद वरून एका खास कामासाठी आलोय. काय? मी आज अहमदाबादहून मुंबईला खास टोपी घालायला आलेला आहे. त्यामध्ये नवीन काय आहे? काय? हे तर एकदम नवीन आहे. हा? यावेळी मी माझ्या लाडक्या भाच्याला टप्पूला टोपी घालण्यासाठी आलेलो आहे. टप्पूला टोपी. हो, मला घालून झाली ना. काय? टप्पूला टोपी. हा माझे प्रिय भाऊजी, चला सगळी लोक आता तयार व्हा. हे काय दगड घेऊन आलायस? अहो माझे प्रिय भाऊजी, बघा तरी तुम्ही. ही टोपी तुझ्यासाठी आहे टप्पू. ही टोपी घालण्यासाठी तू मला टोपी घातलीस? ही टोपी टप्पूला घालायला तू खास अहमदाबाद वरून इकडे आलास? माझे प्रिय भाऊजी, ही कुठली अशी तशी टोपी नाहीये. ही एक खास टोपी आहे. अरे ही सुंदरची टोपी आहे. या टोपीच्या चर्चा तर दूर दूर पर्यंत आहेत. आणि टप्पू कॉलेज मध्ये जाणार आहे, म्हणून मी ही टोपी माझ्या टप्पूलाच देणार आहे. मामा सुपर टोपी आहे, खूप छान आहे. हा, मस्त टोपी आहे वीरा. अरे पूर्वीच्या जमान्यात नवीन राजाचा राज्याभिषेक करतेवेळी त्याला मुकुट घातला जायचा. त्याचप्रमाणे टप्पूचे कॉलेज अभिषेक करण्यासाठी मी त्याला ही टोपी घालणार आहे. भाऊजी जरा या बाजूला. एक मिनिट भाऊजी, जरा हे पकडा. थँक्यू. माझ्या भाच्या. कोणाची नजर ना लागू या खिल्लारी जोडीला. बघितलं बघितलं, मामा भाचे अगदी एकसारखे दिसतायत. टप्पू, आता या टोपीची छत्रछाया नेहमी तुझ्यावर धरलेली असेल. थँक्यू मामा. अरे देवा,
माझ्या टप्पूला या टोपीबाजाच्या छत्रछायेपासून वाचव रे देवा. टप्पू आता कॉलेजमध्ये जाऊन तू चांगल्या प्रकारे अभ्यास कर. मग मामा भाचे मिळून इतका मोठा व्यापार करूया की ही दुनिया बघतच राहील. Yes. हा? नाही नाही टप्पू, खबरदार जर तू मामा सोबत कोणता व्यापार केलास तर. का? अरे जर टप्पूने सुंदर सोबत बिझनेस केला तर मग तो टप्पूवरच अवलंबून राहील. हा? मला म्हणायचंय की टप्पू मग आयुष्यभर सुंदरवरच अवलंबून राहील ना. मग एकटा स्वतःच्या जीवावर व्यापार करणे शिकणारच नाही ना. ते पण आहे. बरोबर आहे वीरा. अरे माझे प्रिय भाऊजी, अरे बाजारात तुरीने भटभटणीला मारी. अरे टप्पू बेटा अजून कॉलेजात सुद्धा गेला नाही आणि तुम्ही व्यापार व्यापार बोलून झालात काय? बरोबर आहे टप्पूचे पप्पा. अरे पहिले टप्पूला कॉलेजला तर जाऊ दे. ए टप्पू सेना, कधीपासून सुरू होतं तुमचं कॉलेज? मंडे. अरे वा, हे बघा टप्पू सेना, एकदम स्टाईल मध्ये कॉलेज जायचं हा? एकदम फॅशन मध्ये. सिनेमामध्ये पाहिलं ना, बस त्याच प्रमाणे जायचं. ऐ! मामा तू बघच आता. अरे ओ भाऊ, ती लोक कॉलेजमध्ये अभ्यास करायला जात आहेत, सिनेमाची शूटिंग करायला थोडीच जात आहेत. हो माझे प्रिय भाऊजी, माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की कॉलेजात जात आहेत तर तसं कॉलेजात जातात तसं त्यांना पाठवायचं ना. त्यांना ना तशाच प्रकारचे नवनवीन कपडे द्यायचे. आणि काय ना, कॉलेजला तर सगळेच जाणार आहेत ना, तर मग पॉकेट मनी सुद्धा वाढवून द्यायचा थोडासा. हो हो बाबा, ते तर वाढवूनच देणार. आणि टप्पू जर कमी पडले तर सुंदर मामाकडून घेत जा. अरे अरे टप्पू, तू आणि तुझी टप्पू सेना कसलीच काळजी करायची नाही. काही पण अडचण असेल तर हा मामा तुझा बसलाय, मला लगेच फोन करायचा. बघितलं माझ्या दानवीर वीराला. वर्षानुवर्ष बघतोच आहे, कमालीचा दानवीर आहे. अच्छा वीरा, आता तू थोडा वेळ आराम करून घे. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरमागरम भजी आणि शिरा बनवून आणते. नाही नाही ताई ताई, मला आता निघायचंय, मला खूप उशीर होतोय. मी नंतर भजी आणि शिरा खायला ये ना, नंतर कधीतरी. अरे वीरा, तू थांब ना. एवढी काय घाई आहे? अरे दया खूप व्यस्त माणूस आहे, आपल्यासारखा मोकळा थोडाच आहे. एकच दुकान थोडीच आहे आपल्यासारखे, त्याचे तर फिरते दुकान आहे. ऐ? 25 दुकाने आहेत त्याची. 25 वेगवेगळ्या प्रकारचे धंदे घेऊन बसलाय तो. त्याला वेळ कुठे? त्याला जबरदस्ती नको करू द्या, जबरदस्ती नको. वा माझ्या प्रिय भाऊजी, तुम्ही मला अगदी चांगल्या प्रकारे ओळखता. चल ग ताई, मी आता लगेच निघतो. हा वीरा. दया हा बोल त्याला, जाऊ दे जाऊ दे, थांबू नकोस त्याला, जाऊ दे. ठीक आहे. जा टप्पू बेटा, मामाला खालीपर्यंत सोडून ये. हो पप्पा. माझे प्रिय भाऊजी, चिंता नका करू, मी परत नाही येणार आहे. चल खोटारडा. आणि परत आलास तर तुझी बहीण तर खुशच खुश होऊन जाईल भावा. आणि मी तर म्हणते जायची काय गरज आहे? तू थांब ना, मी आता गरमागरम शिरा बनवून आणते. नाही नाही ताई, मला आता जायचंय, मी निघतो. हा ओके, चला आम्ही पण सोडायला येतो. चला चला चला, तुम्ही येता ना माझ्या बरोबर? चला या. बाय बाय डिअर ताई. चला, बाय. टप्पू, बोली, सोनू, माझा तर अजून विश्वास बसत नाहीये की तुम्ही एवढे मोठे झालेले आहात. तुम्ही लोक आता कॉलेजला जाणार. बाबा विश्वास तर आमचा पण बसत नाहीये. अच्छा चला, मी निघतो आता. बाय टपुडा, बाय 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 सोनू. चला मी फोन करत राहीन ना. ओके ओके. आणि हा, एक आणखीन एक गोष्ट, हे बघा, कॉलेज मध्ये एकदम धमाकेदार फॅशन मध्ये एंट्री करा तुम्ही. आणि अभ्यासाबरोबरच भरपूर मस्ती पण करा, कारण कॉलेजचे हे दिवस आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस असतात. तर अगदी पोट भरून ते एन्जॉय करा. ओके ओके. आणि जर काही अडचण आली, काहीही प्रॉब्लेम असला तर चिंता नाही करायची. हा तुमचा मामा बसलाय, ठीक आहे ना? ओके मामा, तुम्ही अशाच प्रकारे आम्हाला सरप्राईज द्यायला आणि आम्हाला भेटायला येतच राहा. ओके अरे येत राहील रे माझे टपुडा. मामा. चला चला, बाय टप्पू सेना. बाय. बाय बाय. टप्पू सोनू, माझा खरंच विश्वास बसत नाहीये. या सोमवारपासून आपण कॉलेजला जाणार. यार. खरंच यार, मी पण हाच विचार करत असते. किती वेगळी असेल ना कॉलेजची दुनिया. हा यार, एकदम सिनेमा सारखी. आणि शाळेचा युनिफॉर्म वगैरे काहीच नाही. एकदम रंगीबेरंगी आणि फॅशनेबल कपडे. रणबीर आणि आलिया भट सारखे. करेक्ट करेक्ट. आपल्याला पण असेच फॅशनेबल कपडे घालून जावं लागेल. हो. टप्पू, ते बघ कोण येत आहेत. अरे टप्पू, आणि कसा टप्पू, आहेस? अरे गोपू, अरे गोपू, इकडे.
कसा आहेस मजेत ना? ए, हाय 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 कसा आहेस तू? हाय, सोनू. हा, अचानक हाय सर्वात आधी तर तुम्हाला तिघांना MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू गोपू. थँक्यू. आणि हो टप्पू, आमचं ऍडमिशन पण MK गांधी कॉलेजमध्येच झालंय. खूप छान. तुमचं सुद्धा अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे टप्पू, सोमवारपासून आपलं कॉलेज सुरू होतंय, तर शॉपिंग वगैरे केलीस की नाही? अरे नाही यार, अजून काहीच नाही केलं. मग काय तू कॉलेजला छड्डी घालून जाणार आहे? अरे जरा मोठे व्हा, तुम्ही आता काही स्कूल मध्ये नाही आहात. आणि कॉलेजला युनिफॉर्म नसतो, स्टाईल वाले कपडे घालून जायचं असतं. अरे माहितीये, मी आजच माझ्या आईसोबत शॉपिंग करायला जाणारच आहे. मी सुद्धा मम्मी सोबत. टप्पू, आई सोबत तर दूध पिणारी मुलं शॉपिंग करायला जातात. तुम्ही तर कॉलेजला आलात, आईचा पदर सोडा, नाहीतर लहान बाळच राहाल. कॉलेजमध्ये आल्यानंतर सगळे स्वतः शॉपिंग करायला जातात. टप्पू, आधी स्वतः विचार कर आणि मग स्वतःची शॉपिंग स्वतः कर. आजच्या लेटेस्ट स्टाईल बद्दल आपल्या पालकांना थोडी ना माहित असणार आहे. पालकांकडून फक्त पैसे मागा. हो. आणि हे बघ, मी तर माझ्या आई बाबांकडून पैसे देखील घेतलेत. आम्हाला बरीच काम आहेत, आम्ही निघतो. चल बाय बाय. बाय, 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 बाय. बाय. फ्रेंड्स, मी काय म्हणतो, आपल्या कपड्यांची शॉपिंग करायला आपण स्वतःच जाऊया ना. आपण एकटे जायचं? हा. हो, पण मी कधीच आईशिवाय शॉपिंग केलेलीच नाहीये. हो मला सुद्धा शॉपिंग करायला आई बाबाच घेऊन जातात. पण मला गोपू सेनाचं म्हणणं पटलं. होय, आपल्याला गोपू सेनेसारखं एकटं शॉपिंग करायला जायलाच हवं. अरे आपण कॉलेजला जातोय फ्रेंड्स, आपण आता मोठे झालोय. मी तर म्हणतो की आई बाबांशी बोलूया आणि त्यांच्याकडून पैसे मागूया. हो, त्यांना सांगू की आम्हाला पैसे द्या, आम्ही आमची शॉपिंग स्वतःच करून घेऊ. नाही, बाबा नाही ऐकणार माझं. अरे सोनू, तू तुझ्या बाबांना इतकं का घाबरते? आता आपण मोठे झालो आहोत, त्यांना सांग आपण एकत्र शॉपिंगला जाणार आहोत. मग ते पटकन ऐकतील सुद्धा आणि पैसे पण देतील. हो, ठीक आहे. तर फ्रेंड्स, हे ठरलं, आपण आपली शॉपिंग करायला स्वतःच जाणार आहोत. मी आता जातो आणि पप्पांकडे पैसे मागतो लगेच. हो कुठे पोहोचलात? बस बस बस. हा तर आत या आणि कंपाऊंड मध्ये येताच डाव्या बाजूला बी विंग आहे, त्यात पहिल्या मजल्यावर आमचं घर आहे. या. हा अच्छा, दिसलं ना? हा या. ठीक आहे. हा काय झालं टप्पूचे पप्पा? कोण येतं आपल्या घरी? कोणाला पत्ता समजवत होत्या? आता कळेल सगळं. टप्पू साठी एक जबरदस्त सरप्राईज आहे. टप्पूसाठी सरप्राईज? काय? सांगा ना, सांगा. अरे बोला सांगतो, ना. थांब जरा, टप्पूला येऊ दे तर मग सांग. पप्पा, अरे पप्पा, अरे 100 वर्ष आयुष्य बाळा तुला. आता सांगा ना, चला. पप्पा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय बोल. पप्पा, मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना की कॉलेजसाठी नवीन कपडे घ्यायचे. हो, तू तर माझ्या मनात ओळखलं. हे तर तेच झालं. ते एक शब्द आहे ना त्यासाठी. काय पप्पा? अरे ते नाही का, दोन व्यक्तींना एका वेळी एकच प्रकारचा विचार येतो, काय म्हणतात त्याला? ते पोथी. होमिओपॅथी. नाही, होमिओपॅथी नाही बाबा ते. अरे टप्पूचे पप्पा खरं सांगते तेच आहे. नाही, आई होमिओपॅथी नाही, टेलिपॅथी. टेलिपोथी. हे तर तेच झालं, टेलिपोथी. तू जो विचार करत होता, मी सुद्धा तोच विचार करत होतो. म्हणजे तू तुझ्या नवीन कपड्याविषयी विचार करत होतास, मी सुद्धा तुझ्या नवीन कपड्याविषयी विचार करत होतो. अरे वा, खरंच? हो बाळा, तू आता इथे आलास ना, त्याआधी टप्पूचे पप्पा मला सरप्राईज बद्दल सांगत होते. सरप्राईज? काय सांगते पप्पा? कोणतं सरप्राईज आहे? प्लीज मला सांगा ना पप्पा. 1-2 मिनिट थांब, आता सगळंच समजेल तुला. जेठालालजी, मी आत येऊ शकतो का? या आत या. या. टप्पू, सरप्राईज साठी तयार? हे सरप्राईज आहे? अरे नाही, हे तर मास्टरजी आहेत. ओ, तुमचे शिक्षक? अरे नाही, शिक्षक नाही, ते कपडे शिवतात ना, ते वाले मास्टरजी आहेत. टेलर. आणा मास्टरजी, सरप्राईज द्या. जेठालालजी, उद्यापर्यंत अशा कपड्याच्या 5 जोड्या तयार करून तुमच्या घरी पाठवून देतो. होय, पण उद्याचं परवा नाही झालं पाहिजे. हं? माझा मुलगा सोमवारपासून कॉलेजला जाणार आहे. रोज नवीन स्टाईलचे कपडे घालून जाणार माझा मुलगा. जेठालालजी, डोंट वरी, होऊन जाईल. ओके. मी येऊ. ओके मास्टरजी, थँक्यू. बाय बेटा. Thank you, uncle. बाय Thank you. बाय बाय Bye. बाय. ओके, थँक्यू. खूप छान आहेत हा मास्टरजी. बाळा,
हे घे, यात तुझे नवीन कपडे आहेत. ट्राय करून दाखव बरं. हा, फिटिंग वगैरे बरोबर आहे की नाही, वर खाली काही कमी जास्त करावं लागलं तर मास्टरजींना सांगता येईल ना. येस येस पप्पा, येतो लगेच. जा बाळा. पप्पा थँक्यू पप्पा. ए thank you, माझ्या thank you. बाळा, मज्जा कर, तू मज्जा कर. पप्पा एकदम खुश झाला. तू पण खुश झाली की नाही? हा? अरे हम्म. वा वा माझ्या मुला. अरे तिथे का उभा राहिला? ये पुढे ये इथे. आहा, शाबास. बघ दया, कसला हिरो वाटतोय माझा मुलगा. हा, ए कशाला हसते? टप्पूचे पप्पा, टप्पू कॉलेजला असे कपडे घालून जाणार. असे कपडे. हे असे असे काय करतेस? अरे टप्पूचे पप्पा, कॉलेजला मुलं चांगली जीन्स आणि रंगीत साडी, रंगीत टी शर्ट कपडे घालून जातात. हा मग तेच तर. टप्पू सुद्धा जीन्स आणि टी शर्ट घालून कॉलेजला गेला तर गर्दीत हरवणार. अरे असे कपडे घालून गेला तर भर गर्दीत सुद्धा चमकेल. लोक लांबून ओळखतील त्याला. तो बघा टिपेंद्र येतो आहे. आणि बाळा, हा तर साधा शर्ट आहे. बाकीचे जे शर्ट मी बनवायला दिले आहेत ना, मास्टरींना सांगितलंय की हे एकदम चांगले बनवा, डायमंड वगैरे एकदम जास्त वापरा, अख्खा शर्ट चमकला पाहिजे. नाही पप्पा, मी असे कपडे घालून कॉलेजला नाही जाऊ शकत. का? अरे का काय पप्पा, मी असे कपडे घालून कॉलेजला गेलो तर सगळे माझ्यावर हसतील ना. हं. अरे तुझा बाप रोज असे कपडे घालून दुकानावर जातो, कोणी हसतं का? त्या उलट सगळे प्रशंसा करतात. तुला ठाऊक आहे, साऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये माझ्या कपड्यांची चर्चा होते. सगळे एकच बोलतात, कपडे असावे तर जेठालाल सारखे, नाहीतर नसावे. हो बरोबर आहे. टप्पूचे पप्पा, आपण काय ना की टप्पू जेव्हा मोठं होईल ना आणि तुमच्यासारखं दुकानावर जाईल ना, तेव्हा तुमच्यासारखेच कपडे घालणार. हा पण आता त्याला स्वतःच्या आवडीचे कपडे घालू द्या ना. हो पप्पा. टप्पू बाया, आज आपण दोघं शॉपिंग साठी जाऊया तुझ्या. हं? नाही आई, तू मला फक्त पैसे दे, मी माझ्या कपड्यांची शॉपिंग स्वतः करणार आहे. टप्पू बाळा, एकटा? हो. अरे काय होय? नाही बाबा नाही, तू एकटा शॉपिंग करायला नाही जाऊ शकत. हो पप्पा, मी आता दूध पिणार बाळ थोडी आहे. आता मी मोठा झालोय, मी स्वतःची शॉपिंग आता स्वतः करू शकतो. बाळा, तू काही सुद्धा बोल, तू एकटा शॉपिंग करायला नाही जाऊ शकत. तुला एकटं शॉपिंग करायला जायला पैसे नाही मिळणार. ठीक आहे, तुम्ही पैसे नाही देऊ शकत तर तुमचं क्रेडिट कार्ड द्या. क्रेडिट कार्ड? तुला माझं क्रेडिट कार्ड पाहिजे? तुझी हिम्मत कशी झाली? अरे टप्पूचे पप्पा, तुम्ही जरा शांत अरे व्हा. काय शांत व्हा तुम्ही. बघितलं तू काय मागतोय? तो क्रेडिट कार्ड मागतोय तो. जरा विचार कर, मी याला क्रेडिट कार्ड दिलं आणि हा कुठे हरवून आला तर एका झटक्यात सारे पैसे संपू शकतात. लाखांचं नुकसान होऊ शकतं. आला मोठा क्रेडिट कार्ड मागणारा. नाही टप्पू बाळा, हे कार्ड वगैरे राहू दे, थोडासा धोका आहे ना बाळा. अगं आई, त्यासाठीच तर मी आधीपासून पैसेच मागतोय ना. पप्पा प्लीज द्या ना मला पैसे. अरे काय द्याना, नाही देऊ शकत. तुझं एकटं शॉपिंगला जायचा निर्णय चुकीचा आहे. अहो पप्पा, एकटा म्हणजे मी एकटा नाहीये, माझ्यासोबत गोली आणि सोनू सुद्धा येत आहेत. सोनू आणि गोली सुद्धा आहेत. हा. हो, मग तर बाळा, तुमचं असं एकटं शॉपिंगला जायचा कार्यक्रम झालाच समजा. म्हणजे भिडे काका सोनूला चाराने सुद्धा नाही देणार. आणि हाथी भाऊ सुद्धा डॉक्टर आहेत, शिकलेले आहेत. ते असं एकटं शॉपिंगला जायची जिद्द पूर्ण नाही करणार. हे तुझी गरज नाही, जिद्द आहे गोली, म्हणून मी तुला असे पैसे नाही देऊ शकत. अरे पण बाळा, नेहमी तर तू माझ्या बरोबर शॉपिंगला यायचास, मग आज तुला अशी काय शॉपिंग करायची आहे? अगं आई, आता मी कॉलेजला जाणार आहे आणि लेटेस्ट कपडे आणि बूट घालणार आहे. फॅशनेबल कपडे? अरे आताच तर तुझ्यासाठी कपडे घेतले होते. बरोबर आहे बाळा, आताच तर कपडे घेतले होते ना. अगं आई, ते सगळे कपडे आता लहान होतात आणि टाईट कपडे मी कॉलेजला घालून जाईन तर लोक माझ्यावर हसतील. अगोदर लेटेस्ट कपडे आणि शूज खरेदी करणार, त्यानंतर सॅलोला जाणार. सॅलो सॅलो सलून? अच्छा, सलून. का? केस कापायला.
ठीक आहे गोली, केसच कापायचे आहेत ना. मग आपल्या नाक्यावर आहे ना मुन्ना हेअर कटिंग आणि सलून, लहानपणापासून तिथेच कापतोय. कापून घे. होय नाही नाही पप्पा, मुन्ना अंकल फक्त हेअर कटिंग करतात. मला तर हेअर स्टायलिंग करायची आहे. ओ देवा देवा. ओके, तुला हेअरस्टाईल करायची आहे ना? हो, अशी हेअरस्टाईल करायची आहे ना की लोक तुझ्या केसांना नोटीस करतील. करेक्ट. ओके, मी तुला स्पेशल हेअरस्टाईल करून देतो. स्पेशल हेअरस्टाईल तुम्ही? येस. पप्पा तुम्ही डॉक्टर असून हेअर कट करणार? हो बाळा, गांधीजी राष्ट्रपिता होते तरी स्वतःचे केस स्वतः कापायचे, आणि मी तर फक्त डॉक्टर आहे. आणि गोली बाळा, मी जेव्हा विद्यार्थी होतो ना तेव्हा हॉस्टेलमध्ये स्वतःचे केस स्वतःच कापायचो. मज्जा यायची. गोली बाळा, तुझी ही स्पेशल हेअरस्टाईल मी करून देतो. कोणती स्पेशल हेअरस्टाईल पप्पा? बस बाळा, 2 मिनिटं बसून घ्या. आता सांगतो. बस 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 बस. आज. हे काय करताय तुम्ही? अरे अरे बाळा, काढू नकोस, ते तसंच ठेव. यावर होणार तुझी स्पेशल हेअरस्टाईल, कटोरा कट. कटोरा कट? हो बाळा, हो बाळा, हा जो तुझ्या डोक्यावर कटोरा आहे ना, त्याच्या आत जे केस आहेत ते सगळे केस राहतील, आणि बाकी सगळे केस जे बाजूचे आहेत ना त्या सगळ्या केसांना हळूहळू हळू कट कर. आणि त्यानंतर हा जो कटोरा आहे ना त्याला काढून टाकणार. ते जे आतमध्ये केस उरतील ना ते असे दिसतील, विचारू सुद्धा नको. एकदम स्पेशल कटोरा कट, खूप छान दिसतील, खूप छान. येस. तर मिस्टर गुलाब कुमार, आता सुरू करूया तुझी स्पेशल हेअरस्टाईल, काय करताय कटोरा कट. पप्पा? मला कटोरा, टोप, कढाई कुठलाच कट नाही करायचंय. मला माझी स्टाईल स्वतःच जाऊन करायची आहे. गोली बाळा, लेटेस्ट हेअरस्टाईल अशीच असते, काहीतरी वेगळं. मी सुद्धा हॉस्टेलमध्ये गोली असंच कटोरा कट करून फिरायचो. सगळे माझ्याकडे ते बघायचे. जे काही असो, मला कटोरा कट नाही करायची म्हणजे नाही करायची. का? कारण मला फंकी हेअरस्टाईल करायची आहे. मंकी स्टाईल? मंकी? काय बोलतोयस बाळा, मंकी स्टाईल? पप्पा, मंकी स्टाईल नाही, माझ्या मनासारखी स्टाईल, फंकी ओ. स्टाईल. अच्छा. आणि त्या मुन्नाभाऊ हेअर कटिंग वाल्याला फंकी हेअरस्टाईल करायला नाही जमणार. गोली, मम्मी पप्पांना समजव ना. बाळा, मला आनंद आहे की तू मोठा आणि इंडिपेंडंट होतोयस, पण तू इतकाही मोठा नाही झालास की एकटा शॉपिंग आणि स्टायलिंग साठी जाशील. बरोबर आहे बाळा. हे सगळं तू कसं करणार आहे बाळा? मम्मी मी करेन. हं? पप्पा द्या ना. गोली बाळा, एक वेळ मी ऐकेन सुद्धा, पण दुसरे पालक नाही ऐकणार. हा. टप्पू जेव्हा जेठा भाऊंना ही गोष्ट सांगेल तेव्हा त्यांचं तर डोकंच फिरेल. आणि भिडे मास्तर तर खूप स्ट्रिक्ट आहे, तो तर कधीही ऐकणार नाही. पण पप्पा ते तयार झाले तर? ठीक आहे, जर का ते तयार झाले तर मी सुद्धा तुला शॉपिंग करायला पैसे देईन. हा. मी जरा भिडे मास्टरला भेटून आलो. झालं बोलून पैसे द्या म्हणून. मी तुला पैसे देणार नाही, म्हणे एकट्याला शॉपिंग करायला जायचंय. पण बाबा, मी एकटी कुठे जाते? टप्पू आणि गोली सुद्धा आहेत ना सोबत. त्याच तर टेन्शन आहे. आणि मला एक गोष्ट सांग सोनू, नेहमी तू आई बरोबर जातेस ना शॉपिंग करायला, आज असं अचानक एकटं का जायचं तुला? तुम्हा तिघांमध्ये कोणाचा प्लॅन आहे हा? बाबा, हा आमच्या तिघांचाही प्लॅन आहे. पण आयडिया नक्की टप्पूची असणार. माधवी, हे टप्पूच्या डोक्यातून आलंय. बाबा, असं काही नाहीये. आणि तसंही आता आम्ही मोठे झालो आहोत. आमची शॉपिंग आम्ही स्वतः करू शकतो ना. बघितलं, मोठी झाली आता ही मुलं. हे बघ टप्पू. सोनू. नाही नाही, मी बरोबर बोलतोय. हे टप्पूच बोलतोय, हे सोनू बोलत नाहीये. मोठे झाले म्हणे. अरे शॉपिंग करणं लहान मुलांचं काम नाहीये सोनू. शॉपिंग करताना बऱ्याच गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं, भाव करावा लागतो, प्रत्येक गोष्ट बघून पारखून घ्यावी लागते. अरे आमच्या काळात इन शॉर्ट सोनू, एकट्याने शॉपिंग करणं सोपं नाहीये बाळा. हं? हो की नाही? हो, जरा समजाव तिला, समजाव. भिडे मास्तर, अरे बाबा भिडे मास्तर, हा मुलांनी काय हट्ट पकडलाय एकटं शॉपिंगला जायचंय म्हणून. बघा ना, तुम्ही सोनूला पैसे देणार आहात का? नाही नाही, चुकूनही देणार नाही. उलट मी जेठालाला सुद्धा नाही म्हणणार आहे की टप्पूला पैसे देऊ नको. बरोबर आहे, टप्पू नाही गेला तर ही लोक पण जाणार नाही. हो, कोणीही जाणार नाही. हा टप्पू सगळ्यांना उकसवतोय हाती भाऊ, आणि ही मुलं त्याच्या बोलण्यात फसतात. बाबा. बाबा काय बाबा? हाती भाऊ, मला वाटतं आपल्याला जेठा भाऊ सोबत बोलायला हवं या विषयावर. हो बरोबर आहे, बरोबर बोलला. अहो जरा. तू टेन्शन घेऊ नकोस, मी शांतपणेच बोलणार आहे. कॉलेज सुरू झालं नाही आणि ही अवस्था आहे. माहित नाही पुढे जाऊन आणखी काय गोंधळ घालते. चला चला जाऊया आता. काय काय कसला विचार करताय? नाही भिडे मास्तर, आताच एक मजला चढून वर आलो, पुन्हा एक मजला उतरू, पुन्हा एक मजला चढू. हा, मग एक काम करूया,
तुम्ही माझ्या बाल्कनीमध्ये जा, मी जेठालालला त्याच्या बाल्कनीमध्ये बोलवतो, मग बाल्कनी टू बाल्कनी बोलून घेऊया. नाही नाही भिडे मास्तर, अशा विषयात फेस टू फेस बोलणं झालं पाहिजे. बाल्कनी टू बाल्कनी बरोबर नाहीये ना. मग चला जाऊया आपण. चला चला. अहो हो कळलं, मी शांतपणेच बोलणार आहे. हं? हं, जरा परमेश्वरा, आता नवीन तमाशा नको उभा राहिला. जेठालाल, ओ जेठालाल. अरे या भिडे भाऊ या. जेठालाल कुठे आहे द्यावेनी? काय झालं, का किंचाळतोयस? जेठालाल तयार आहे. काय तयार आहे? एक मिनिट. अगं दया, तो मेंटेनन्सचा चेक दे ना. हा. हे घे. मी इथे मेंटेनन्सचा चेक घ्यायला नाही आलो आहे. मग का आला आहेस? आम्ही इथे, हे आम्ही कुठे राहिले? अरे या ना हाती भाऊ, या या या, चला चला चला, या या या. आपलं ठरलं होतं ना की फेस टू फेस बोलायचं म्हणून. हं? या 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 हाती भाऊ या. या कसे आहात जेठा भाऊ? अरे खड्ड्यात गेलं कसे? आपण इथे कसे आहात विचारायला आलो आहोत का? नाही 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 मग काय विचारायला आले? नाही, आम्ही काही विचारायला नाही आलोय जेठालाल, आम्ही तक्रार करायला आलोय टपूची. का, काय केलं त्यांनी? तुमचा टपू दुसऱ्या मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवतोय. हाऊ टपू तुझाच विद्यार्थी आहे. तुझ्यापासून जे शिकला असणार तेच दुसऱ्यांना शिकवणार ना तो. कमाल आहे जेठालाल, हा मस्करीचा विषय नाहीये, मी खूप सिरियसली बोलतोय. माहितीये, आज सोनू म्हणाली की ती एकटी शॉपिंगला जाणार आहे, आई बरोबर जाणार नाही. तिने माझ्याकडे पैसे मागितले शॉपिंग करायला, आणि गोली सुद्धा माझ्याकडे पैसे मागतोय. मला नक्की माहितीये गोली आणि सोनूला तुझ्या टपूनेच चावी दिली असणार. अरे गोली आणि सोनू काही चावीवाला खेळणं आहे की टप्पू त्यांना चावी देणार? टपूचे पप्पा तुम्ही जरा शांत व्हा. अरे बाबा काय शांत बसा, कसं बोलतोय हा बघ ना. आपल्या मनाचं काही ठरवतो. काय 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 धर काय? अरे तुझ्या मेंदूला थोडी धार काढ, तर कळणार मी काय बोलतो आहे ते. माझ्या मेंदूची धार काढलेलीच आहे जेठालाल, तू तुझ्या मेंदूची धार काढ. अरे कच्ची माणसाच्या मेंदूची धार तर देव वरतून काढूनच पाठवतो. अरे टप्पूने माझ्याकडे पण पैसे मागितले, पण मी त्याला काय म्हणालो विचार द्यायला. हो मग तू म्हणाला असशील ना, बाळा किती पैसे हवेत? 5,000 10,000? अरे भाऊ मी असं नाही म्हणालोय. मग काय म्हणालास? नाही सांगणार जा. स्वतःच्या मनाने काही धारून घेतो. काय 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 धारू काय? अरे तुझ्या मगजची जरा धार काढ, म्हणजे कळेल की मी काय म्हणतोय ते. माझ्या मेंदूची धार तर काढलेलीच आहे जेठालाल, तुझ्या मेंदूची धार काढ. अरे कच्ची माडूच्या मगजची धार तर जन्मायच्या आधीच ती काढलेली असते. मराठीला काय पाहिजे? अख्ख्या घराला भाजी मार्केट का बनवून ठेवलंय? मी सांगते बापूजी, ते काय टप्पू सेनेला कॉलेजसाठी स्वतःला शॉपिंग करायला जायचंय. म्हणजे हे बापूजी की आई बाबांबरोबर जाणाऱ्या टप्पू सेनेला आता एकट्याने शॉपिंग करायला जायचंय आणि आमच्याकडे पैसे मागतायत. आणि बापूजी आम्ही समजावतोय तर ऐकतच नाहीये, हट्ट पकडून बसलेत आम्ही एकटे जाणार शॉपिंग साठी म्हणून. अरे पण यासाठी हे लोक इथे येऊन का ओरडतायत? या भिडेला असं वाटतंय बापूजी की आपल्या टप्पूने सोनू आणि गोलीला भडकवलं आहे. वाटत नाहीये, असंच आहे. जरा समजव याला, तू समजव दया. भिडे भाऊ हे बघा, टप्पूने टप्पूच्या पप्पांकडे पैसे मागितले होते, पण टप्पूच्या पप्पांनी पैसे द्यायला स्पष्टपणे नकार दिला. काय ते? हो, आणि सोनू आणि गोलीने तर तुमच्याकडे पैसेच मागितले ना. माझा टप्पू तर त्यांच्याहून पण एक पाऊल पुढे वाढला आहे. मी पैसे द्यायला नाही म्हणालो तर त्याने सरळ माझं क्रेडिट कार्ड मागितलं. अरे बापरे, आणि तू देऊन टाकलंस? अरे नाही दिलंय भाऊ. जर ही कल्पना टप्पूची नसेल तर मग मुलांच्या डोक्यात ही कल्पना आलीच कुठून? अरे कल्पना कुठूनही आली असेल हाती भाऊ, आता ह्या समस्येचा उपाय शोधणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मुलं जर असं हट्ट करत असतील तर ते चुकीचं आहे. बापूजी आता तुम्हीच सांगा ना की काय केलं पाहिजे. मला वाटतंय की आपण मुलांना मनाई करता कामा नये, आपण पैसे देऊन टाकायला हवेत. बापूजी हे तुम्ही काय म्हणतायत? जेठा भाऊ, बापूजींना समजावा, आपण या मुलांना असे पैसे नाही देऊ शकत. हो जेठालाल, जर आता हट्ट पुरवला त्यांचा तर त्यांना आणखी प्रोत्साहन मिळेल. हो. अरे माझं म्हणणं ऐकायचंच नसेल तर मग विचारत कशाला? बापूजी तुम्हीच सांगा काय करायचं, तुम्हीच सांगा काय करायचं. आता सांगतोय तर ऐकतच नाही आहात. असं नाही आहे बापूजी. नाही नाही, अशी गोष्ट नाहीये बापूजी. मग काय कसं आहे बघा, मी सांगतोय ते ऐका, मुलांना पैसे देऊन टाका.
अरे मुलांमध्ये कॉलेजला जाण्याचा उत्साह आहे आणि हे वयच असं आहे. आणि या वयामध्ये इतरांचं बघून सुद्धा मुलांवर खूप परिणाम होतो. जर आपण मुलांना पैसे नाही दिले तर त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना जागृत होईल. पण बापूजी, आम्ही त्यांना पैसे दिले तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट करायला लागतील. बरोबर आहे. माझं म्हणणं ऐका, मुलांना पैसे देऊन टाका. आपली मुलं समजूतदार आहेत. त्यांना स्वतःलाच समजेल हळूहळू की काय बरोबर आहे आणि काय चूक. ठीक आहे, जशी तुमची इच्छा बापूजी. चला सगळ्यांनी खाली जाऊया आणि मुलांना भेटूया. चला. चला. अरे बाळांनो, तुमचा हट्ट चुकीचा आहे. हो, असे एकटे एकटे शॉपिंगला पैसे मागाल तर कुणीच नाही ऐकणार मुलांनो. हं. जर कोणीच नाही ऐकलं तर आम्ही सुद्धा ऐकणार नाही. आणि आमचा हट्ट चुकीचा नाहीये. मुलांनो, जरा इकडे या बघू. हा बोला आजोबा. टपू, गोली, सोनू, तुम्हा सगळ्यांना एकटं शॉपिंग करायला जायचंय ना? हो, का? कारण आजोबा आता आम्ही मोठे झालोय. आता आम्ही कॉलेजला जाणार आहे. मग आमची शॉपिंग आम्ही स्वतः करू शकत नाही का? तुम्हा लोकांना वाटतंय की तुम्ही एकट्याने शॉपिंग करू शकता? नक्की? हो. मग ठीक आहे, मी हा निर्णय घेतलाय की तुम्हा लोकांना शॉपिंगसाठी पैसे मिळून जातील. तुम्ही लोक एकटे खरेदीला जाऊ शकता. आजोबा, थँक्यू. हा. जा बाळा, आपापल्या घरी जा. तुमचे आई बाबा तुम्हाला पैसे नक्की देतील. थँक्यू आजोबा. चला, चला. अच्छा, एक मिनिट बाळानो, हे तर सांगा की तुम्हाला पैसे हवेत किती? बस 2,500-3,000. बाई बाई, अरे नाही, मिनिमम 5,000 तर लागतीलच. अरे काय 5? कमीत कमी 8,000 घेऊन जावे लागतील. कारण की शूज, ग्लेअर्स, कपडे सगळं घ्यायचंय. बघा, शॉपिंग साठी किती पैसे घेऊन जायचे तेच कन्फ्युजन आहे. मग शॉपिंग कशी कराल तुम्ही? आणि आम्ही करू. मी तर म्हणतो की तुम्ही एकट्याने शॉपिंगला जाणं राहू द्या. हो बरोबर आहे, राहून द्या. आजोबा बोला ना. जेठ्या, मी म्हटलं होतं ना, या गोष्टीवर आता वाद नाही घालायचा. मी निर्णय घेतलेला आहे, बस. मुलांनो, आपापल्या घरी जा. तुम्हाला पैसे नक्की मिळतील. बापूजी, तुमचा हा निर्णय काही कळत नाहीये. हो बापूजी, आज जर आम्ही यांच्या हट्टासमोर डोकं टेकवलं ना तर पुढे जाऊन यांचा हट्ट आणखी वाढेल. हो, बरोबर आहे. आणि बापूजी, स्वतःहून तर ही लोक शॉपिंग बरोबर नाही करू शकणार. हो, त्यांना कुठे सवय आहे? तर अरे बाबा, धीर धरा. मला वाटतंय जसा मी विचार केलाय तसंच होणार आहे. कसला विचार बापूजी, काय होणार आहे? तुम्ही लोक फक्त बघत राहा. हे घ्या पैसे. आता काय मॅडम मोठ्या झाल्यात ना, एकट्या शॉपिंग करायला जात आहेत. इकडे पैसे दे. परत दे पैसे. असे हातात घेऊन जाणार आहेस? हा? अगं, हे सांभाळून ठेवले पाहिजेत पैसे. हे घे पैसे. थँक्यू पप्पा. बाळा, हे शॉपिंग साठी आणि हा घे तुझा नाश्ता. शॉपिंगच्या पैशातून शॉपिंगच करायची, त्यातून नाश्ता नाही घ्यायचा. ओके? अरे डोंट वरी मॉम. अरे सोड, दे ना पैसे. थँक्यू पप्पा. थँक्यू आजोबा. हो, बाळा. बाय 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 बाय. अरे टप्पू ऐक बाळा, हे बघ, सगळं व्यवस्थित बघून घे आणि घाईत काही पण घेऊ नकोस हा बाळा, प्लीज. डोंट वरी आई, जर काही कन्फ्युजन झालं तर मी सोनू आणि गोलीला विचारेन ना तिकडेच. ओके ठीक आहे ओके बाळा. आई, बाय बाय बाय. अरे टप्पू बाळा, फोन हो, आई, घेतलास? घेतलाय मी. अरे ऐक. हे बघ बाळा, पैसे बरोबर सांभाळून ठेवा. घे, आणि हा? बिल हा? घ्या. सांभाळून जा. बाळा, सगळे सांभाळून जा हा. मी डोंट वरी. बाय 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 बाय. सोनू, Bye-bye. काही प्रॉब्लेम झाला तर फोन कर हा बाळा. हो. अरे माधवी आंटी, आता आम्ही लहान मुलं नाही आहोत. चिल आउट. चला फ्रेंड्स, बाय बाय. नीट जा.